हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत गीता रामगडकर मॅडम. प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मी माझं पॅशन फॉलो करावं, मी खूप छान काहीतरी माझं स्वतःचं स्वप्न असतं ते जगावं आणि मी पुढे यावं. पण स्त्री अशी असते जी बरंच काहीसं सहन करून बऱ्याच काही त्रासांना संकटांना सामोरं जाऊन ती स्वतःसाठी उभी राहते. आणि ह्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गीता मॅडम आहेत. गीता मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर मिसेस इंडिया ब्रेव्ह लेडी हा जो टायटल आहे, क्राऊन आहे हा तो मॅडमनी मिळवलेला आहे दिल्ली येथे. त्यानंतर रॉयल ग्लोबल क्वीन हा सुद्धा अवॉर्ड मॅडमनी त्यांच्या नावावर केला. गॉडनेस अँबॅसिडर ऑफ दुबई हा सुद्धा टायटल त्यांनी जिंकलेला आहे. यासारखे अनेक बरेच टायटल फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जिंकलेले आहेत. आणि स्वतः एक समाजसेविका म्हणून काम त्या पाहत आहेत. म्हणजे 2021 पासून मॉडेलिंगची सुरुवात केली, पण मॉडेलिंग करत असताना आपण एक खरी मॉडेल म्हणून आपण या समाजासाठी किती करतो किंवा आपण या समाजासाठी आपलं किती आपण देणं लागतो हा सुद्धा विचार खूप जास्त केला पाहिजे. किंवा जो विचार खऱ्या अर्थाने गीता मॅडमनी केलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल कल्पना आता येणार आहे पुढच्या मुलाखतीमध्ये. तर मला गीता मॅडम बद्दल अजून एक गोष्ट सांगायची झाली तर त्या हेमोफेलिया मदर म्हणून काम करतात सध्या. म्हणजे हेमोफेलिया हा जो आजार आहे बऱ्याच जणांना माहित नसतं, आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत गीता मॅडम यांच्याकडून. आणि सगळ्या लोकांना एक अतिशय मुळात सगळ्या स्त्रियांना खूप प्रेरणा देणारं हे व्यक्तिमत्व आहे. कारण ही मुलाखत जी आहे ती खरंच खूप इन्स्पिरेशनल ठरणार आहे सगळ्यांसाठी. तर चला तर मग आजच्या गप्पांना सुरुवात करूयात. गीता मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. हाय कोमल, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. येस, तर मला विचारायचं आहे की तुमची मॉडेलिंगची जर्नी कशी सुरू झाली, म्हणजे काय? ऍक्च्युली मी जस्ट हाऊसवाईफ होते आणि त्याच्यामध्ये एक मी रेअर डिसीजवर काम करते, हे मगाशी मी तुला बोलले. आणि तसंच की त्या रेअर डिसीज बद्दल अवेअरनेस करण्यासाठी प्रत्येक मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी जायची आणि तिथे अवेअरनेस करायची. तर मी म्हटलं चला की माझी एक फ्रेंड अशीच तुमच्यासारखीच एक मला भेटली छानशी आणि बोलली की तू इतकं छान सोशल वर्क करतेस आणि हा हेमोफिलिया नावाच्या आजारावर मी काम करते, तर त्या आजाराचा तू अवेअरनेस करतेस, तर तू एक माझ्याकडे लिंक आहे ती लिंक फुलफिल कर आणि मला सेंड कर आणि बघ काय होतंय ते. सो मी ती अशीच ओपन केली. तर ते मिसेस इंडियाच्या संदर्भात होतं, पण तो माझा प्रांतच नव्हता ऍक्च्युली. आणि मी तिला म्हटलं अगं हे कसं काय असं तसं मी विचारल्यानंतर मग ती काय म्हटली की नाही तू कर, छान गेस्ट आहेत तिकडे आणि तुझं तिथे काहीतरी अवेअरनेस बद्दल काम होईल. सो मी ती फुलफिल केली. माझं ऑडिशन झालं छानपैकी. ऑडिशनमध्ये पण 2-3 डॉक्टर्स होते ऍक्च्युली. आदिती गोवेत्रीकर तर होतीच, तसंच दिल्लीच्या लालपॅथ लॅब जी आहे त्याची जी डायरेक्टर आहे नेहा त्यागी त्या सुद्धा होत्या. तर माझं मी इंट्रोडक्शन देता मी हेमोफिलियाबद्दल थोडंसं अवेअरनेस तिकडे केलं. आणि हेमोफिलिया म्हणजे काय, तर रक्तामध्ये 13 घटक असतात. त्यातलं जे 8वं घटक आहे ते रक्त क्लोटिंग म्हणजे जे वाहतं रक्त ते थांबवण्याचं काम ते 8वा घटक करत असतं. सो ते जे 8वं घटक त्यांच्यामध्ये मिसिंग असतं. अच्छा. तर मिसिंग असल्यामुळे त्यांचं रक्त थांबतच नाही, कंटिन्यू वाहत राहतं आणि त्यांना ते फॅक्टर 8 बाहेरून द्यावं लागतं. त्याची कॉस्ट आहे 45,000 to 60,000च्या अबाव आहे. आणि हाईट आणि वेटच्या नुसार ते इंजेक्शन मुलांना द्यावं लागतं आणि त्याचं इफेक्ट फक्त 6 ते 7 तासच राहतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला परत ते रिपीट करावं लागतं. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी खूप निघाले, ऍडव्हान्स मेडिसिन्स खूप निघाले, पण आमच्या टायमात तेच तसं होतं. तर खूप एक्सपेन्सिव्ह आणि हा रॉयल डिसीज म्हणून म्हटला जातो ह्याला. तर ह्याच्याच अवेअरनेससाठी मी सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या नेहा त्यागींना ऑलरेडी सगळ्या त्या रक्ताच्या संबंधित म्हणजे लॅब चालवत असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित होत्या. तर त्यांना ते ऑलरेडी माहित होतं. ते काय बोलले की तू ह्या प्लॅटफॉर्म म्हणजे मिसेस इंडियाच्या कॉम्पिटिशन पुढे जाशील ना जाशील आम्हाला माहित नाही, पण तुला आम्ही हेमोफिलियाच्या रिलेटेड ब्लड बँकच्या रिलेटेड तुला कसलीही मदत लागली
तर आम्ही नक्कीच तुला हेल्प करू आणि आम्ही तुझ्या सपोर्टलाच असू असं म्हटल्यानंतर मी म्हटलं वाव दॅट्स ग्रेट, हाच मोठा होता माझा आणि मी पुढे नाही गेले तर पण चालेल, तुमचा सपोर्ट हाच माझा महत्वाचा, माझा जो मोठा साध्य झाला तिथे अवेअरनेसचा. आणि मला 2-3 दिवसानंतर परत मेल आला की यू आर सिलेक्टेड टॉप 25. मी म्हणलं हे कसं काय, मी कशी काय. मग नंतर थोडंसं जरा फेक वाटलं, कारण पहिली जर्नी होती तुमची. हो पहिली जर्नी होती आणि नाही मी नसेल आणि फेक असेल. मला परत 2दा कॉल आले गीता की तू सिलेक्ट आहेस आणि तू ये असं तसं. पण थोडंसं घरच्यांना पण थोडं भीती वाटत होती. दिल्लीला मला 7-8 दिवस राहायचं होतं आणि हा प्रांतच माझा नव्हता मुळात. सो अवेअरनेस, सोशल वर्क, घर, हाऊसवाईफ, मुलं आणि माझं एज्युकेशन हे एवढ्याच ह्याच्यामध्ये मी होते. आणि माझ्या फ्रेंड लोक आहेत, मग ते बोलले की नाही भाऊजी पाठवा तिला असं तसं. मग ठीक आहे म्हटलं, माझे मिस्टर तयार झाले आणि मग माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि मग गेले आणि थोडंसं जरा गायडन्स घेतलं जरा आपल्या छान छान फ्रेंडकडून आणि ते गायडन्स घेऊन मॅडमला जरा त्यांनी गाईड केलं मला छानपैकी. सो त्या हिशोबाने मी माझं घेऊन बॅग निघाले दिल्लीच्या दिशेने आणि दिल्लीला पोहोचले. डे 1, डे 2, डे 3ला मी अजून घाबरले, बापरे म्हणजे हे असं असतं ते तसं असतं. आणि 5-6 इंच हिल्स मी कधीच घातले नव्हते आणि ते घालायचे तिथे आणि दिवसभर ते घालून वॉक करायचे, पाय अक्षरशः सुजायचे माझे आणि फोड्या यायच्या पायाला. आणि पण तुम्हाला ते स्टँड व्यवस्थित आणि एकदम छान स्माईल ठेवून उभं राहायचं तुम्हाला तिकडे. म्हणजे फॅशन इंडस्ट्री आणि ते काही साधन असं लोकांना असं लांबून असं वाटतं अरे काय छान कपडे घालायचे आणि असं 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 कॅटवॉक करायचं, झगमगती दुनिया. हा, पण ते तसं नसतं, खूप स्ट्रगल असतं त्याच्यामध्ये. आणि मी तेव्हा जरा मी थोडीशी डाऊन झाले, अरे यार थोडंसं रडायला पण आलं मला की अरे आणि कसं काय मी करणार, असं इतके छान आहेत आणि मी काहीच नाही असं मला तेव्हा थोडंसं वाटलं. पण नंतर असं वाटलं की मी सिलेक्ट आहे टॉप 25 मध्ये, 25 मध्ये माझी जागा आहे तर माझ्यामध्ये काहीतरी नक्कीच स्पार्क आहे आणि म्हणून मी सिलेक्ट आहे. हे स्वतःलाच मी मोटिवेट केलं आणि लागले परत असं मला. आणि मी 100% मी माझं जे काय ते दिलं ह्याच्यामध्ये प्रोग्राम, म्हणजे कॉम्पिटिशन असो, क्वेश्चन आन्सर राऊंड असो, सगळं दिलसे सगळ्या गोष्टी. म्हणजे कुठे पाठांतर नाही काय नाही, जे आपलं म्हणजे लाईफ जे रिअल लाईफ आहे तसं, हा जे एक्सपिरियन्स केलं तेच सगळ्या गोष्टी मी करत गेले. आणि लास्ट डेला होतं फिनाले आणि फिनालेमध्ये पण थोड्याशा गडबडी झाल्या, म्हणजे माझा ड्रेसच नीट आला नाही आणि ते खूप म्हणजे अडचणी त्या दिवशी पण खूप आले. म्हणजे माझ्या मेजरमेंटचा तो आला नाही, ड्रेस दुसराच आला आणि ते ऍडजस्ट करा, मग त्याच्यात ते खूप म्हणजे स्ट्रगल झाला. तरी पण फिनालेला मी आले, वॉक केला माझा, क्वेश्चन आन्सर छानपैकी दिलं मी आणि त्याच्यानंतर मी माझी जर्नी सांगितली त्यांना आणि मला बरेच छान छान प्रश्न विचारले, त्याचा पण मी छानपैकी उत्तरं दिली. आणि नंतर मग जेव्हा रिझल्ट आले 3 कॅटेगरीज होते, ब्रेव्ह, बोल्ड, ब्युटिफुल. आणि त्याच्यामध्येच ब्रेव्ह हा किताब मला मिळाला आणि मला तोच हवा होता की म्हणजे बोल्डनेस आणि ब्युटी ही कालांतराने कमी जास्त होत राहते, पण ब्रेवनेस मरूपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे. सो आय एम सो हॅपी. आणि मला बदलापूरकरांनी डोक्यावर घेतलं, अक्षरशः सगळ्यांच्या स्टेटसला मीच होते त्या दिवशी. नाही ऍक्च्युअली म्हणजे बिहाइंड सीन आणि बिहाइंड कॅमेरा मी बऱ्याच गप्पा मारल्यात. म्हणजे मॅडमनी स्वतः हेमोफिलियावरती काम केलेलं आहे किंवा स्वतः हेमोफिलिया आणि त्यामुळे काही नुकसान होतंय किंवा त्यामुळे जो काही होणारा त्रास आहे तो फार त्यांनी जवळून बघितलेला आहे. अगदी हिरकणीसारखं असू देत, एखाद्या सिंधुताईंसारखं असू देत, लेकरांसाठी त्या सध्या कामं करतायत. आणि ही अशी बाळं आहेत, ही अशी लेकरं आहेत ज्यांना म्हणजे असं म्हणतात ना की जसं मॅडमनी सांगितलं की हा रॉयल डिझीज आहे, त्याच्यासाठी पैसा हा भरपूर पाहिजे तुमच्याकडे, पण जीवन आहे, जन्माला आलोय म्हणजे आपल्याला जगायचंय, तर ते जगायचं कसं आणि हे जगणंच मला असं वाटतं त्या इतर बाळांना समाजसेवेच्या माध्यमातून देतायत. आणि ऍक्च्युअल खऱ्या अर्थाने तुम्ही समाजसेवा करताय असं मला म्हणायला ठामपणे मी म्हणेन. आणि कदाचित तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सहन करून, इतक्या सगळ्या त्रासातून पुढे येऊन, बरं स्वतः कोविड अगदी एकदम सिव्हिअर स्टेजला जाऊन म्हणजे स्वतःचा सुद्धा पुनर्जन्म झालाय आणि त्यातून पुढे येऊन तुम्ही हे सगळं करताय, तर ऍक्च्युअल खऱ्या अर्थाने तुम्ही ब्रेव्ह मुलगी आहात, ब्रेव्ह वुमन आहात. आणि कदाचित तुम्हाला मिळालेला तो टायटल आहे त्यामुळे तो 100% हा तुमच्याच डोक्यावरती तो शोभून दिसतो. आणि खूप कॉन्फिडन्स जो तुमच्या बोलण्यामध्ये आता आलेला आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने खूप वेगळा ऍटिट्यूड आणि कॉन्फिडन्स घेऊन ज्या गोष्टी मांडताय
तर हा एक असं म्हणतात ना की मुरल्यानंतर येणारा तो जो गोडपणा किंवा तो असं एकदम असतो ना की हा आता खूप छान मुरलाय तर खूप व्यवस्थितच होणार ते असं झालेल्या भाषेत भट्टीत चांगली भाजली गेलेली वीट असते ना तशी. हा तसं झालेलं आहे तुमचं. बट नाही खरंच खूप छान वाटलं. पण त्यानंतर मग म्हणजे एक असतं ना की चल तुमचा एक अवेअरनेस करायचा होता म्हणून तुम्ही हा मॉडेलिंगचा प्लॅटफॉर्म तुम्ही चूज केलात. पण त्यानंतर मग पुढे जर्नी कशी सुरू ठेवली? त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये एक सेशन असतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं. ह्या गोष्टीमध्ये पर्सनॅलिटीमध्ये पण खूप चेंजेस झाले माझ्या. डाएटवर आपण डाएट कॉन्शियस पण होतो. मला म्हणजे सांगायला म्हणजे मी आधी काहीच डाएट बेट पाळायची नाही. पण कोविड नंतर तर अजून त्रास वाढला माझा. म्हणजे स्टेरॉइड ते दिल्यामुळे मी अजून म्हणजे म्हणतात ना लठ्ठच्या दिशेने चाललेले. पण म्हणतात ना एक आपला टार्गेट होता. आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आली मिसेस इंडियाची. तो टार्गेट धरूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले. मग आपण डाएटवर स्वतःवर कॉन्शियस म्हणजे आपण लक्ष द्यायला लागलो. आणि खरंच स्वतःवर प्रेम करायचं हे ऍक्च्युली मी सांगते तुम्हाला. आणि छंद जोपासणं खूप गरजेचं आहे. छंद हे आधीपासून म्हणजे मी थोडेफार असे म्हणजे भरतनाट्यम म्हणा अशा गोष्टी करतच होते. आणि त्याचा सगळ्यांचा मला आता ह्या गोष्टींमध्ये मला म्हणजे वापर करायला खरंच चांगला वाव मिळाला त्याच्यामध्ये. आणि तसं सगळ्या गोष्टी करत गेले मी. क्या बात आहे. म्हणजे माहित नाही आज म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि बरोबर कधी ना कधी असं छान मार्गदर्शन मिळत असतं. खरं सांगू टू बी फ्रँक मला तुमचं मार्गदर्शन मिळालं त्या बाबतीमध्ये. आणि मला असं वाटतं जेही लोक आपल्याला ऐकतायत ना कधी कधी असं होतं की आपल्या सध्या विचार येत होतो की आपल्याला आयुष्यात किती दुःख आहे, आपण किती सॅड आहोत, आपल्याला किती प्रॉब्लेम्स आहेत. पण जेव्हा आपण एखाद्याबद्दल ऐकतो ना तेव्हा असं वाटतं की नाही मला देवाने खूप सुखात ठेवलंय. म्हणजे मला इतका त्रास नाही दिलाय देवाने. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्हली बोलताय तो पॉझिटिव्हनेस मला तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये जाणवतोय. की तुम्ही जसं आता म्हणालात की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कलेवरती नंतर काम करायला सुरुवात केलीत किंवा तुम्ही तुमचं पॅशन पुढे आणलं तर ते खरंच खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि म्हणून प्रत्येकाकडे एखादी तरी कला असायलाच हवी आणि ते ओळखायला पाहिजे आपल्याला की काय कशात. आणि ना म्हणजे ज्या गृहिणी असतात आता माझ्यासारख्या गृहिणी ज्या आहेत त्या दिवसभर आहे ना दुसऱ्यांचं सगळं करत असतात. दिवसभर सगळ्यांचं करत असतात. पण स्वतः आजारी पडली ना एखादी पेन किलर गोळी खाते आणि झोपते. पण ती कधीच दवाखान्यात जात नाही. पण ती मुलाला काय दुखलं, नवऱ्याला, सासू सासू सगळ्यांना दवाखान्यात नेणं, पण ती स्वतःवर कधीच नाही ती म्हणजे हे करत टाइम देत. सो तिथे तिचा ऍक्च्युली तोच नुकसान आहे की स्त्री एक पाठीचा कणा असते कुटुंबाचा. तर तीच जर आजारी असेल तर ऍक्च्युली सगळं कोलमडतं. हा ते मला सिव्हिअर कोविड झाल्यानंतर मी व्हेंटिलेटर पर्यंत गेल्यानंतर हे मला जाणवलं की नाही आपण फिट राहायला पाहिजे तर आपलं घर फिट राहणार आहे. बरोबर. आणि हेच मी बाकीच्या ज्या महिला आहेत माझ्या फ्रेंड सर्कल आहेत आणि जिथे मला कुठे बोलवतात तिथे मी हेच सांगत असते की स्त्रिया तुम्ही स्वतःकडे तुम्ही लक्ष द्या की तुम्ही फिट राहा तर बाकी पूर्ण घर फिट होणारच आहे. नक्कीच. श्रोते हो आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण खूप गोड व्यक्तिमत्वासोबत खूप छान गप्पा मारत आहोत. आणि आज गीता गडकर मॅडम आज आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत ही दिलखुलास गप्पांची मैफिल जी आहे ती सुरू आहे. पण ही गप्पांची मैफिल अशी सुरू राहणार आहेत. आपण घेतो इथे एक छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. भेटूयात लगेच छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही एकदा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला आजचा सेगमेंट फॅशनिस्टा आणि या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत गीता गडकर मॅडम. तर ब्रेक पूर्वी आपण ऐकलं की कशा पद्धतीने त्यांनी फॅशन इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. बऱ्याच मुलींचं स्वप्न असतं की माझ्या डोक्यावरती हा क्राऊन असावा किंवा हे टायटल माझ्या नावापुढे लागलं जावं. पण एक काहीतरी जनजागृती करण्याच्या दृष्टीने या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पाऊल टाकलं. म्हणजे हेमोफेलिया सारख्या आजारावर जनजागृती व्हावी किंवा ते त्या स्वतः जे काही फेस करत आहेत ते सगळ्या लोकांपर्यंत कळावं. केवळ या हेतूने त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. पण पाऊल टाकल्यानंतर म्हणजे जी कला त्यांना त्यांची उमगली किंवा ते कला जे सांगतात की झाकून ठेवलेल्या गोष्टी होत्या त्या अशा छान मोहरत गेल्या, फुलत गेल्या. आणि त्या स्वतः आपण बघतोय किती प्रेझेंटेबल आणि किती गोड दिसत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःवर सुद्धा काम केलेलं आहे. मॅम मला आता एक असं विचारायचं आहे की फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपण जेव्हा काम करत असतो आपण थोडंसं या इंडस्ट्रीबद्दल बोलूयात. फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आज लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या बदलतोय पण पूर्वी असा नव्हता.
म्हणजे फॅशन मॉडेल म्हटलं की प्रत्येकाने एक आपली चौकट बांधून घेतलेली आहे, तसंच सगळे त्याच दृष्टीने तसेच बघायचे त्याच्याकडे. पण तुम्हाला काय वाटतं आता कशा पद्धतीने हे खरंच फॅशन इंडस्ट्री जी आहे किंवा हे मॉडेलिंग आहे हे खऱ्या अर्थाने खूप पॉझिटिव्ह आहे? ऍक्च्युली कसं माहितीये का की पॉझिटिव्ह तर आहे, आपण कसं त्याला प्रेझेंट करतो त्याच्यावर पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्या गोष्टीला एक लिमिट असावी. मला असं वाटतं की फॅशन तर म्हणतात ना, काही आपण केलं तर आपण त्याला फॅशनच बोलतो. बरोबर. पण मी स्पेशली मुलींना सांगते ह्या गोष्टी की फॅशन हे तुम्हाला करिअर तर तुम्ही बघू शकता, पण तुम्ही तुमचं एज्युकेशन सोडून सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही त्याच्याच मागे लागलं तर नाही होणार. सगळ्यात आधी तुम्ही पूर्ण म्हणजे एज्युकेशन तुमचं पूर्ण कम्प्लीट असलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही काहीतरी इन्कम सोर्स म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमचा बिझनेस वुमन म्हणा, काहीतरी म्हणजे नोकरी म्हणा, काहीतरी करून हे साईडला तुम्ही करू शकता ह्या गोष्टी सगळ्या. तर मी म्हणते एक्झॅक्टली. म्हणजे की तुमचं असं म्हणणं आहे की फॅशन इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही येत असाल, काम करत असाल, तरी स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मागे टाकायच्या नाहीयेत किंवा स्वतःचा एक काहीतरी असं की बॅकअप प्लॅन म्हणूया आपण त्याला, तो रेडी ठेवायचा आहे. खूप स्ट्रगल असतं ह्या फील्डमध्ये, खूप स्ट्रगल असतं. आणि जो तो येतो भारत देशाच्या कोण्याकोण्यातून मुंबईला आपलं स्टार बनायचं आहे, आपल्याला मॉडेल बनायचं आहे, पण नाही शक्य होत. मग तुमच्याकडे एकतर एज्युकेशन पण नसतं, तुमचं स्वतःचं जे इन्कम सोर्स ते काही नसतं, आणि तुम्ही एकच अँबिशन ठेवलं असतं मॉडेलिंग, तेही तुमच्याकडे नसतं. शेवटी मग असं की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, मग ड्रग्ज आणि बऱ्याच गोष्टींच्या आहारी मुलं मुली जातात, आणि त्याच्यानंतर मग क्राईम. ऍक्च्युली ऑब्व्हियसली एंडिंग तोच होतो. तर त्याच्यामुळे मी म्हणते की एज्युकेशन हे महत्वाचं आहे, बॅकअप प्लॅनिंग महत्वाचं आहे, आणि आपण म्हणजे आर्थिक म्हणजे ह्याच्यामध्ये आपण किती सक्षम आहोत तेही बघितलं पाहिजे, आणि ते सगळं व्यवस्थित असून त्याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टीकडे वळू शकता. एक्झॅक्टली. कारण जसं आपण म्हणतो ना की फॅशन इंडस्ट्री आहे, झगमगती दुनिया आहे, पण त्या झगमगत्या दुनियेच्या मागे ना एक खूप मोठा वेगळा चेहरा आहे किंवा एक वेगळं सत्य आहे जे लोकांना माहित नाहीये. आणि ते सत्य हेच आहे की फार वाईट नाहीये हे सगळं, आपण कोणत्या दृष्टीने बघतोय ते खूप जास्त मॅटर करतं. पण हेच की स्वतःचा जो बॅकअप प्लॅन आहे किंवा माझ्याकडे जर उद्या जर इंडस्ट्रीमध्ये हे नसेल तर मी काय केलं पाहिजे, हा जर ऑप्शन आपल्याकडे रेडी असेल तर मला असं वाटतं काही त्रास नाही होणार. ऍक्च्युली तेच झालं. आता मी ऍज अ गृहिणी म्हणून पण होते, आणि माझे मिस्टर फायर सेफ्टी इंजिनियर म्हणून काम करतात नेव्हीमध्ये. सो त्यांचं करता करता मी तर हेमोफिलियाच्या साठी तर काम करत होते. रुरल एरियामध्ये मी सॅनिटरी प्रोजेक्ट, अवेअरनेस, हायजीन हे शिकवत होते. तसंच ते करता करता हेमोफिलियाचा अवेअरनेस करताना ह्या ब्युटी पेजंटच्या ह्याच्यामध्ये पण आले, ऍज अ मॉडेल म्हणून पण काम करते. पण ते करता करता मिस्टर काय काम करतात हे करता करता मी म्हटलं मी माझी कंपनी पण चालू करते. सो आज एक फायर सेफ्टी जे आहे त्याच्यामध्ये पण मी ऍज अ फायर सेफ्टी वुमन म्हणून पण काम करते नेव्हीमध्ये. वाव, तेही मी करते त्या गोष्टी. शी इज अ मल्टी टास्किंग वुमेन ऍक्च्युली. म्हणजे आमच्या महिलांनी आणि म्हणजे स्त्रीने ना ठरवलं ना की नाही मला हे करायचंय ना तर ती करणार. म्हणजे खूप आयुष्यामध्ये खूप त्रास तुम्ही सहन केलेले आहेत, तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत, किंवा असं म्हणतात ना की लिटरली तुम्ही तुमच्या घरासाठी अगदी भक्कमपणे उभे राहिलेले आहेत, स्वतः मरणाच्या दारातनं परत आलेले आहात, आणि ह्या सगळ्या गोष्टी करून पण तुम्ही अजून भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभ्या आहात, स्वतःला प्रूव्ह करतात. ते खरंच खूप खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण मला आता आपण हेमोफिलियाबद्दल मला असं वाटतंय की अवेअरनेस करण्यासाठीच आपण इकडे बसलेलो आहोत, आणि हा प्लॅटफॉर्म सुद्धा आपला तसाच आहे. कारण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जरी गेलेला असलात किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ऍज अ मॉडेल म्हणून वावरत असलात तरी तुमचा हेतू तोच होता की हेमोफिलियाबद्दल कळावं, आणि तुम्ही जिथे जिथेही जाता तिथे तिथे या आजाराबद्दल सांगता. तर तुम्ही स्वतः हेमोफिलिया सारखा आजार अगदी जवळून पाहिलेला आहे. तर आता कशा पद्धतीने तुम्ही काम करताय हेमोफिलियाच्या सगळ्या रुग्णांसाठी, किंवा रुग्ण नको म्हणूयात आपण, हेमोफिलिया असलेल्या सगळ्या लोकांसाठी म्हणूयात किंवा लहान मुलांसाठी म्हणूयात? कसं माहितीये का, मुळात हा हेमोफिलिया आजार नाहीये. प्रत्येक म्हणजे मनुष्याच्या शरीरामध्ये काहीतरी कमी असते. आता बघ, शुगरवाल्यांमध्ये इन्सुलिन कमी असतं, आपण त्यांना बाहेरून देतो. ही हेमोफिलिक मुलांमध्ये पण एक फॅक्टर क्लोटिंग मिसिंग असतो, सो ते आपण बाहेरून देतो. बाकी ही मुलं नॉर्मलच असतात. पण
त्यांचं रक्त गोठतं आणि ते बाहेरून गोठत नाही आणि ते इंजेक्शन लवकर मिळत नाही, ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि त्यांना ते इंजेक्शन वेळेत त्या पिरियडमध्ये त्यांना लगेच द्यावं लागतं, ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि खूप एक्सपेन्सिव्ह होती. म्हणजे आता तरी बऱ्यापैकी आम्ही म्हणजे सरकार गव्हर्नमेंट त्यांचा पाठपुरावा करत करत ह्या गोष्टींच्या मागे लागून आता मुबलकपणे आपल्याला इंजेक्शन मिळतात आपल्याकडे. पण कसं माहितीये का, इंजेक्शनवर पण न राहता त्या मुलांनी एक्सरसाइज करणं, स्नायू मजबूत करणं, स्विमिंग करणं, ह्या गोष्टींकडे पण वळलं ना तेवढं ब्लिडिंग त्यांचं होत नाही. हे डॉक्टर आपले फिजिओथेरपिस्ट पण सांगतात. सो आम्ही हेच अवेअरनेस करतो मुलांना की तुम्ही त्या इंजेक्शनच्या आहारी जाऊ नका. इंजेक्शन तुम्हाला कमी ब्लिडिंग व्हावं ह्यासाठी तुम्ही छान एक्सरसाइज करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा. दिवसातून आपण जेवतो 2 टाइम, तसं तुम्ही 1 टाइम तुम्ही मुलं मुली दोघांना रेअर मध्ये मुलींना रेअर असतो. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 6 मुलींना आहे आणि मुलांना 750 मुलांना 750 मुलांना आहे. आणि एका घरामध्ये 2-2, 3-3 मुलं आहेत. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तर छोटी छोटी जी गावं आहेत, आता पालघर आहे, पालघरमध्ये जव्हार आहे, मोखाडा आहे, म्हणजे असे त्यांना तर ते अवेअरनेस डॉक्टरांना पण नाहीये त्या गोष्टींचं. सो तिथे जाऊन आम्ही ना, माझे मिस्टर, मी, आमची पूर्ण टीम, हेमोफिलियाची टीम जी आहे आमची ठाणे जिल्ह्याची, ते आम्ही सगळे ते CME कंडक्ट करतो आणि त्यांना ते सांगतो की डॉक्टरांनी तुम्ही जास्तीत जास्त या, जे हेमोटॉलॉजिस्ट आहेत मेन त्यांना बोलवतो, ते त्यांना व्यवस्थित माहिती सांगतात की तुमच्या भागामध्ये. इव्हन आम्ही कसं की आशा वर्कर असतात की ते तर घराघरात जातात, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, त्यांच्याशी पण आम्ही मीटिंग घेऊन त्यांना ते सांगतो की असे असे पॅचेस, म्हणजे काळे निळे पॅचेस येणं अंगावर मुलांच्या, आणि त्यांचं रक्त थांबत नाही, अशा मुलांची लिस्ट मागवा, त्यांचा कॉन्टॅक्ट आम्हाला द्या. सो आम्ही अशी मुलं शोधतो आणि टेस्ट करून प्रॉपर करून त्यांना गाईड करतो आणि काय काळजी घ्यावी आणि कधी आणि कुठे इंजेक्शन घ्यावे हे आम्ही त्यांना सांगतो सगळ्या गोष्टी. बरं आहे. पण म्हणजे तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय. म्हणजे आजपर्यंत आपण आजार ऐकले की डायबिटीस, BP आणि हे सर्रास आपल्याला आजार माहीत असतात, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बऱ्याच कमी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ज्या कदाचित आपल्याला माहीतही नाही आहेत, पण तुम्ही त्यावर काम करता. मलाच 2-3 वर्ष बोलता येत नव्हतं, मला उच्चारताच येत नव्हतं काय ते. आणि डॉक्टरांनी तर डायरेक्टली सांगितलेलं काचेच्या भांड्यासारखं तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचंय तुमच्या मुलाला. तर कसं शक्य, मला तर हे स्वप्नच वाटायचं की नाही, मी उद्या सकाळी उठेल आणि हे स्वप्न आहे, हे मला स्वप्न पडलंय असं, माझ्या मुलालाच का, हे सगळं मला खूप, म्हणजे शेवटी देव, साधू, संत, कुठे कुठे गेलो, राजस्थानपर्यंत गेलो, आम्ही सगळीकडे गेलो आणि 100 दवाखाने बदली केले आम्ही की नाही, पण शेवटी एक्सेप्ट करावंच लागलं. ऍक्च्युली खरं तर तीच मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत पडते ना, तर ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे. तुम्ही ती गोष्ट एक्सेप्ट केली आणि त्यावर काम केलं आणि आज तुम्ही स्वतः भक्कमपणे उभ्या आहात. आणि शिवाय तुमच्या म्हणजे आता तुम्ही म्हटलाच म्हणूनच सांगते की मुलाला सुद्धा अगदी तुम्ही छान एक जीवनदान दिलंय. त्याची खरंच तुम्ही काचेच्या भांड्यासारखी काळजी घेतेच असाल, नो डाऊट. पण आज तुम्ही फक्त तुमच्या पुरतं मर्यादित न राहता, म्हणजे तो खूप चांगला पॉइंट आहे की तुम्ही स्वतःपुरतं मर्यादित न राहता तुम्ही इतर मुलांसाठी पण काम करताय. आणि सर असतील, खरं तर मी सरांचे खूप आभार मानेन या माध्यमातून. म्हणजे आज आपल्या आजूबाजूला अशा लोकांची खूप गरज आहे की मी तो त्रास सहन केलाय ना, किंवा मी त्याच्यातून गेलोय, तर माझ्यासारखे अजून 4 जण सफर नको व्हायला, म्हणून तुम्ही असेल. आणि खरंच रामगीता ऍक्च्युली रामगीता सीता हवी होती, तसंच झालंय तुमचं आयुष्य. पण तुम्ही दोघे जण सगळीकडे काम करताय आणि तुमच्या मुलाची काळजी घेऊन तुम्ही इतरांची सुद्धा तितकीच काळजी घेताय. तर खरंच तुम्हाला खूप हॅट्स ऑफ आहे. आणि मी म्हणेन की तुम्ही आज इथे आलात, तुम्ही बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलात, तुम्ही स्वतःच्या करिअर विषयी तर सांगितलंच, पण तुम्ही आजारांविषयी सुद्धा एक जनजागृती करण्याचा प्रयत्न केलात आमच्या आचार्य 90 FM माध्यमातून. मी खरंच तुमची आभारी आहे. जाता जाता मला फक्त इतकं विचारायचं आहे की आता हे सगळं फेस करून इथवर पोहोचलात तुम्ही, आणि म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुमचं काम चालू आहे, सोशल वर्क चालू आहे, तेही अगदी जोरात चालू आहे. इथून पुढे असं काय असं स्वतःला वेगळं करायचं आहे का? बकेट लिस्टची कधी संपत नसते. म्हणजे काही गोष्टी होत्या की करायच्या, त्या साध्य झाल्या आणि
म्हणतात ना, एक संपलं तर दुसरं एक चालूच असतं. मला पूर्ण जग बघायचंय. सो ते आता लवकरच तो प्लॅन करणार आहे. छानपैकी असं छान जायचं स्वच्छंदपणे, म्हणतात वर्ल्ड टूर एक करायची आहे. सो ते एक बघायचंय. बाकी सगळं आहे आपण म्हणजे व्यवस्थित खुश. म्हणजे त्यांचं असं झालंय की मला फक्त जग फिरायचंय, बाकी सगळं किती प्रॉब्लेम येऊ दे, आय विल मॅनेज. येस येस ऍब्सोल्युटली. सो खूप छान. आणि नक्कीच तुमची ही बकेट लिस्ट मधली सगळ्यात मोठी विश लवकर पूर्ण होऊ देत, कारण पुनर्जन्म मिळालाय तो कशाला. नक्कीच आनंदाने आणि सगळा छान एन्जॉय करून जगा असंच म्हणेन. आणि कितीही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही आनंदाने त्याला सामोरं जाल असा विश्वास आहे मला. नक्कीच. कारण की कोविड मध्ये व्हेंटिलेटर मध्ये जाऊन शेवटी जे विचार केले ना मी, खरंच म्हणजे त्यावेळी मी इतकी पॉझिटिव्ह झाली. खरंच देवा मला तू वाचवलंस ह्याच्यामधून. तर मी ना म्हणतात ना, मी खरंच तुझी ऋणी आहे. माझ्या मिस्टरांची पण ऋणी आहे मी. पहिला जन्म आईने दिला, दुसरा जन्म नवऱ्याने दिला मला ऍक्च्युली. आणि मग इतकी पॉझिटिव्ह झाले ना, म्हणजे मनामध्ये किंतु परंतु नाही, कोणाबद्दल काही द्वेष नाही, काही नाही. म्हणजे सेकंड जे लाईफ आहे ते छानपैकी जगायचं आहे. बस हे देवाकडूनच मी ऍक्च्युली अपेक्षा करायची शिकली असं. थँक्यू. नक्कीच. नाही खरंच तुम्हाला गीता मॅम खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी. आणि आज तुम्ही इथे आला, दिलखुलास माहिती सांगितलीत, तुमच्या जर्नीबद्दल सांगितलं. खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून. प्रचंड पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यामध्ये आहे, ती आज मला इथे बाजूला बसल्यानंतर जाणवली. आणि खूप सुंदर ही मुलाखत झाली आजची. तर खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू कोमल. होते हो आजच्या आपल्या वेगळ्या सेगमेंटमध्ये, फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये. खरं तर मला कळत नाहीये हा सेगमेंट मी नक्की कोणता म्हणू, आज की नारी म्हणू, फॅशनिस्टा म्हणू की अजून काही. पण खरं तर गीता गडकर मॅम आज आपल्यासोबत आल्या, ज्यांनी मॉडेलिंगमध्ये बरंच खूप मोठं नाव केलेलं आहे. खूप मोठे मोठे टायटल आपल्या नावावरती केलेले आहेत. पण हे करत असताना एक समाजसेविका म्हणून अनेकांची त्या आई सध्या झालेल्या आहेत. आणि म्हणजे स्वतःवर जे बेतलं ते इतरांवर बेतू नयेत म्हणून त्या सध्या काम करतायत. हेमोफेलिया आजारावरती सुद्धा त्यांचं समाजकार्य सुरू आहे. आणि आज त्यांच्यासोबत आपण ह्या छान दिलखुलास मनमुराद गप्पा मारल्या. ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, किंवा गीता मॅडम संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल किंवा अनेक गोष्टी असतील तर त्या आम्ही नक्की तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू गीता मॅडम पर्यंत. नक्कीच. आणि श्रोते हो, आपल्या या मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल गीता गडकर मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.